तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय पण पैसा हातात टिकत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, असं तुम्हाला मनापासून वाटतंय का? थांबा, कारण उद्याची ही चैत्र पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील गरिबीचे सर्व दरवाजे कायमचे बंद करू शकते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावाल. त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा उपाय हा सर्वात शक्तिशाली आहे. एका गावात एक अतिशय कष्टाळू स्त्री राहायची. तिच्या घरात अन्नाचा कण नव्हता आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. तिने हार मानली नव्हती, पण मार्ग सापडत नव्हता. एका चैत्र पौर्णिमेला तिने विश्वासाने एक छोटासा उपाय केला आणि बघता बघता तिच्या कष्टाला फळ मिळालं आणि घरामध्ये धनाची वृद्धी झाली. ही गोष्ट केवळ योगायोग नाही, तर ती श्रद्धेची ताकद आहे. आज तुमच्यासोबतही असंच काहीतरी घडणार आहे. पुढे जाण्यापूर्वी खाली कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली आणि ओम महालक्ष्मी नमः असं नक्की लिहा. आपली श्रद्धाच आपल्याला फळ देते. बघूया किती लोक आज ही सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 गुप्त वस्तूंबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या तिजोरीत ठेवताच पैशांचा ओघ सुरू होईल. पण त्या वस्तू कोणत्या हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पहा. 1. ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व आणि स्नानविधी. चैत्र पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी आणि चिमूटभर हळद टाकून स्नान करा. यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. 2. हनुमान जयंती विशेष. संकटमुक्ती आणि धनलाभ. चैत्र पौर्णिमा म्हणजेच प्रभू हनुमानाचा जन्मोत्सव. आजच्या दिवशी हनुमान चालीसेचे 11 वेळा पठण करा. एका पिंपळाच्या पानावर शेंदराने राम नाव लिहून ते हनुमानजींच्या चरणी अर्पण करा. हनुमानजी हे अष्टसिद्धी आणि नवनिधीचे दाता आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या मार्गातील सर्व आर्थिक अडथळे आणि शत्रुबाधा कायमची दूर होईल. 3. तुळशीची सेवा आणि दिवा. सायंकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या इच्छा बोलून दाखवा. लक्षात ठेवा, पौर्णिमेची रात्र ही चंद्राच्या शीतल प्रकाशात शक्ती जागृत करण्याची रात्र असते. 4. तिजोरीतील ती गुप्त वस्तू. आता वेळ आली आहे त्या गुप्त वस्तूची. एक लाल रंगाचे कापड घ्या. त्यात 5 पिवळ्या कवड्या, 1 चांदीचे नाणे आणि थोड्या अक्षता ठेवा. हे पोटलं बांधून माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि नंतर तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे धनाची आवक वाढते. 5. चंद्राला अर्घ्य देण्याचे शास्त्र. रात्री चंद्राला दूध आणि पाण्याचे अर्घ्य द्या. असे केल्याने मानसिक शांती मिळते आणि कुंडलीतील दोष दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता कशामुळे आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. चैत्र पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाही, तर ते एक वरदान आहे. आज सांगितलेले उपाय पूर्ण विश्वासाने करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या 5 व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं केल्याने आपलंही भलं होतं. अशा शक्तिशाली माहितीसाठी आपल्या फ्री माइंडसेट चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या चिन्हावर क्लिक करा. विसरू नका, तुमचं नशीब तुमच्याच हातात आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जय महालक्ष्मी, जय बजरंगबली.